नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये मी पल्लवी मुजुमदार आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. काळाच्या पुढे दृष्टी ठेवून काळाची पावलं ओळखून त्या दृष्टिकोनातून विचार करून दूरदृष्टीने आपल्या कामामधून दिशादर्शक ठरलेलं थोर व्यक्तिमत्व म्हणजे माजी राष्ट्रपती आणि त्याचबरोबर थोर संशोधक अशी ज्यांची ठळक ओळख आहे ते डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांच्या निधनानं आज सारं जग हळहळतंय. फार कमी व्यक्तिमत्व अशी असतात की ज्यांना इतकी आपुलकी आणि प्रेम मिळतं, पण त्याच बरोबरीने एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे त्यांचं कार्यकर्तृत्व. ते इतकं अधोरेखित असतं की ज्यामुळे सगळेच जण त्यांना मानत असतात आणि ही व्यक्तिमत्व आपल्यासाठी गुरुतुल्य असतात. आज गुरुपौर्णिमा. गुरुविण नाही दुजा आधार हे मुळातच सगळ्या कार्यप्रणालीचं तत्व आहे आणि हे पृथ्वीचं तत्व आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असं म्हटलं जातं की श्री गुरुदेव दत्त किंवा रामकृष्ण परमहंस यांनी अनेक गुरु केले. जेव्हा अनेक गुरु केले जातात तेव्हा यामागे एक बोध असा आहे, तो म्हणजे असा की यामध्ये ज्याचा जो गुण चांगला त्या दृष्टिकोनातनं ते व्यक्तिमत्व, ती व्यक्ती ही वंदनीय असते, पूजनीय असते आणि गुरुतुल्य असते. हाच आहे आजचा आपला सखी सह्याद्रीचा विषय, गुरुवंदना. गुरुवंदना या संकल्पनेचं महत्त्व विशद करण्यासाठी असंच गुरुतुल्य व्यक्तिमत्व आज आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर शुभा चिटणीस. नमस्कार मॅडम. नमस्कार. सखी सह्याद्रीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. आजच्या आपल्या पाहुण्या डॉक्टर शुभा चिटणीस यांच्याविषयी सांगायचं म्हणजे जोशी बेडेकर महाविद्यालय त्याचबरोबर मुंबई विद्यापीठामध्ये ज्ञानदानाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने विद्यार्थी त्याचबरोबर व्यक्ती आणि संस्था या दृष्टिकोनानं त्यांची विविध 22 पुस्तकं आहेत. सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामधला त्यांचा कार्याचा मोठा अनुभव आहे आणि त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेकविध पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. अगदी ठळक सांगायचे पुरस्कार म्हणजे राष्ट्रीय शिरोमणी, जीवन गौरव पुरस्कार, ठाणे गौरव पुरस्कार, ठाणे नगररत्न पुरस्कार हे काही पुरस्कार आहेत. आज त्यांच्या अनुभवाचं मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे आणि त्यासाठी तुमचा सहभाग मोलाचा आहे. संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक असे आहेत 2490 8050 2498 8050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरून संपर्क साधताना 022 हा STD कोड तुम्हाला माहिती आहेच आहे. छोटीशी विनंती, नेहमीप्रमाणे प्रश्न विचारताना टीव्ही सेटचा आवाज थोडासा कमी ठेवा जेणेकरून आमचा आवाज तुमच्यापर्यंत व्यवस्थित पोहोचू शकेल. त्याचबरोबर विषयाच्या अनुषंगाने नेमके प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहेत. गुरुवंदना सुरुवात करूया. गुरु ही संकल्पना काळानुरूप बदलणारी संकल्पना आहे, पण गुरु याविषयी सगळ्यांचं एकमत आहे. त्याविषयी ऐकायला आवडेल. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आज गुरुपौर्णिमा आणि आज व्यास पूजन देखील. त्यामुळे गुरु आणि व्यास यांच्या संदर्भात बोलण्या अगोदर मी माझ्या सर्व गुरूंना प्रणाम करते, अभिवादन करते. आणि मग गुरु या शब्दाची उकल आपण आधी करून घेऊ आणि मग व्यास शब्दाकडे बोलूया. तर गुरु ह्याचा अगदी सोपा साधा अर्थ सांगायचा तर गुरु म्हणजे जो लघु नाही तो म्हणजे मोठा. वा. पण गुरुचा एक अर्थ असा आहे जो ज्ञाता आहे आणि दाता आहे म्हणजे ज्ञानदाता आहे. तर तो गुरु आपल्या विद्यार्थ्यांना जो ज्ञान देतो म्हणजे ज्ञा अक्षरातलं जाणीव, बोध, आकलन आणि अवधान देतो तो गुरु. हा गुरु जो आहे ना, हा असा गुरु आहे जो गर्वानी मत्त झालेला नाही. त्यामुळे तो पूर्वसुरींची वाट पुसून नाही टाकत, तर पूर्वसुरींना विचारत विचारत तो पुढे जात असतो. तर गुरु या शब्दाचा आणखीन एक अर्थ असा आहे जो गु आणि रु म्हणजे गुणांची रुजवात करतो, म्हणजे गुण रुजवतो आणि नुसता रुजवत नाही, तो वाढवतो आणि त्यांचं संगोपन करते. म्हणजे जसा एखादा कुंभार असतो, मातीच्या मडक्याला आकार देताना एकदा थापटावं लागतं, एकदा आतून आधारही द्यावं लागतो, ते काम गुरु करतो. किंवा कुशल माळी जसा असतो की कीड मुंगी लागली नाही ना, पाणी किती हवी, जमीन कशी हवी, या सगळ्यांची देखभाल आपला शिष्य किती ग्रहण करू शकेल, त्याची आकलन क्षमता काय, याचा सगळा विचार करून तो आपल्या विद्यार्थ्याला म्हणा, आजच्या भाषेत विद्यार्थी पूर्वी शिष्य, तर तो शिष्यांना घडवत असतो. असा हा गुरु.
आणखीन एक गुरु म्हणजे जो अज्ञानातून ज्ञानाकडे किंवा अंधारातून प्रकाशाकडे नेतो तो गुरु. एक गुरु शब्द म्हणायचा झाला तर जो भूतकाळातला दुवा आहे आणि भविष्य काळातला दिवा आहे. वा, अशा मस्त. तऱ्हेचा हा गुरु काम करत असतो आणि आपल्या विद्यार्थ्यांना घडवत असतो. मी आत्ताच म्हटल्याप्रमाणे तो पूर्वसुरींची वाट पुसत नाही. त्यामुळे साहजिकच आज व्यासपूजन असल्यामुळे मी आधीच्या संतांचा अगदी ओझरता असा उल्लेख करते की ज्ञानेश्वर माऊली, संत लोकांनी माऊली असं एक गोड नाव धारण केलं होतं किंवा विठ्ठलाला ते माऊली म्हणत असत. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, त्यानंतर 16व्या शतकातले रामदास आणि अगदी शेवटचे संत म्हणजे गाडगे महाराज. मणी शेवटला आज ओघळला, संत माळीतील मणी शेवटला आज ओघळला, असं गदिमांनी ज्यांच्याबद्दल ते संत गाडगे. तर या गुरूंमध्ये जे कालानुरूप फरक घडत गेले त्यात पहिला फरक असा होता की पहिलं निखळ ज्ञान आत्मा आणि परमात्म्याचं मोक्ष प्राप्ती. दुसरं ज्ञान होतं ते संत परंपरेतून आलेलं. त्यांनी ज्ञानाबरोबर भक्तीचा गोडवा दिला, एक कोवळेपणा दिला. वा. दुसरं असं की या गुरूंनी आपल्याला सदमूल्यांची किंवा जीवन मूल्यांची शिकवण दिली. त्याच्यात क्षमा आहे, शांती आहे, प्रेम आहे, अहिंसा आहे, त्याग आहे, सेवा आहे, निष्ठा आहे, हे सगळे चांगले चांगले गुण त्यांनी आपल्यामध्ये जोपासले. त्या काळाची ती गरज होती समाजाला एकसंध बांधून ठेवण्याची. ते काम गुरूंनी केलं आणि त्यांसाठी मंदिरांचा उपयोग त्यांना अतिशय उत्तम ठेवला. त्यानंतर मात्र जे नवीन गुरु आले त्यामध्ये आज आपण असं वर्गीकरण करूया की पहिली गुरु आपली आई असते. आई आपल्या मुलाला शिकवते, म्हणजे तो अगदी लोळा गोळा मासाचा असतो, काही त्याला येत नसतं, परावलंबी जीव असतो, पण आई त्याला बोलायला शिकवते, चिव कवचे घास देते, चालायला शिकवते. आणि चालायच्या क्रियेमध्ये काय करते आई, तर मुलाला हात देते आणि त्याच्यातली क्षमता जशी त्याच्यामध्ये यायला लागते हळूच हात सोडते, मनगट सोडते, बोट सोडते. सुरुवातीला ते मूल धडपडतं, मग हळूहळू सक्षम होतं. गुरु नेमकं हेच करतात, तुझं आहे तुझं पाशी ही जाणीव करून देतात. म्हणजे आपल्यामध्ये क्षमता आहेच त्याचे ते भान देतात, ज्ञान देतात, जाणीव देतात. आणि त्यासाठी चुकलं तर पूर्वीचे गुरुजी जरा कठोर स्वभावाचे ते, आताच्या गुरुजींमध्ये थोडा मवाळपणा किंवा मौसूत अशी वृत्ती आली आहे असं आपल्या काळाच्या ओघात दिसतं. संत परंपरेनंतर जे गुरु आपले सुरू होतात म्हणजे आई मी म्हटलं पहिला, मग शिक्षक. खरं. आता या संत प्रणालीकडे अजून वळूया. गुरु प्रणालींची ही वेगवेगळी जी पावलं आहेत त्याविषयी जाणून घ्यायचंय. कार्यक्रमामधला पहिला फोन आलाय, तुमच्या परवानगीने तो घेते. ओके. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत पुण्याहून. नमस्कार. पुण्याहून बोलतोय. हो. डॉक्टर शिवा मॅडम आणि पल्लवीजी, आपल्या दोघांची गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आपल्याला माझा प्रश्न असा आहे डॉक्टर शिवा मॅडम की आपण जरी म्हणत असलो की आजच्या आधुनिक जीवनशैलीमध्ये संवादाची माध्यमं खूप प्रभावी झालेली आहेत. फॉर एक्झाम्पल व्हॉट्सअप, फेसबुक, मेल, चॅटिंग, यामध्ये सुद्धा गुरु आणि शिष्य आपलं नातं जपायचा प्रयत्न सध्याच्या जीवनशैलीत करतोच आहे. पण गुरु आणि शिष्याच्या भेटीगाठी प्रगल्भ होऊन ते नातं आणखी चांगलं प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने, सकारात्मक होण्याच्या दृष्टीने आपणास काय वाटतं असं विचारायचे मला. धन्यवाद. धन्यवाद. काय सांगाल? त्यांनी गुरु शिष्यांच्या संदर्भातले नवे बदल सुचवले ते योग्यच आहे. पण मधल्या काळात आणखीन एक स्टेज आहे, एक जागा आहे, तिथे गुरु जे मी मगाशी म्हटलं शिक्षक म्हणजे विषय शिक्षक, मग ललित कला शिक्षक असतात, नृत्य, संगीत, चित्र, शिल्प अशा तऱ्हेचे भान देणारे असतात. आणि मग महाविद्यालयीन शिकत असतात, त्याला आपण प्राध्यापक म्हणूया. त्याच्याही पुढची स्टेज म्हणजे तो संशोधनाकडे वळतो आणि एकच विषय घेऊन त्याचा कीस पाडून त्या विषयातलं आपलं नवीन संशोधन देतो. त्याला आपण नुसतं गुरु म्हणत नाही, मार्गदर्शक म्हणतो. म्हणजे शिक्षक, अध्यापक, प्राध्यापक, मार्गदर्शक अशा त्या एक 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 चढ्या क्रमाने पायऱ्या येतात. पण पहिली गुरु म्हणजे जसं म्हटलं आई. आता गुरु शिष्यांचे जे संबंध आहेत, पूर्वीच्या जोड्या जर काही घ्यायच्या झाल्या तर मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, ते धौम्य ऋषी आणि अरुणीचं. त्यांनी आपल्या शिष्याची परीक्षा घेण्यासाठी म्हणून सांगितलं की जा धरणाला बांध घालून ये. आता बाहेर धो 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 पाऊस पडत होता.
बाकीचे विद्यार्थी घाबरून गप्प बसले, पण अरुणी गेला कारण तो निष्ठावान शिष्य होता आणि गुरुला हीच पारख करायची असते की आपला शिष्य आहे कसा. तर तो त्या बांधामध्ये जाऊन स्वतःला त्यांनी झोपवून टाकला आणि मग गुरु संध्याकाळी शोध घेत घेत जेव्हा आले तेव्हा म्हणे, बाळा तू कुठे आहेस कुठे आहेस कुठे आहेस. तेव्हा म्हणला, गुरुजी मी इथे आहे आणि मी माझ्या देहाचा इथे बांध घातला. आणि मग त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली आणि ते म्हणाले, आजपासून जगामध्ये दौम्य ऋषी आणि अरुणी ही जोडी अशी होईल की शिष्य कसा असावा तर अरुणीसारखा हे आपल्याकडे संकेत रूढ होती. हे खूप छान उदाहरण सांगितलं मॅडम की धौम्य ऋषी आणि अरुणी ही अतिशय म्हणजे पूजनीय, वंदनीय आणि कायम आदर्शवत अशी ही जोडी आहे. बरोबर. आज भौतिक जगामध्ये वावरताना गुरुचे उद्दिष्ट आणि शिष्यांचे उद्दिष्ट यामध्ये स्वार्थ, परमार्थ अशा अनेक भावभावनांचं मिश्रण आपल्याला दिसतं का? काय वाटतं तुम्हाला? बरोबर आहे. गुरु जसे पूर्वी सत्पात्री दान कसं करावं ते पारखून घ्यायचे, तसे आता शिष्य देखील पारखायला लागले. हा एक नवीन प्रकार आहे की म्हणजे अगदी परिचित उदाहरण द्यायचं तर नरेंद्र म्हणजे आता विवेकानंद, हो, त्या नरेंद्रांच्या मनात सुद्धा एक पाप शंकाच म्हणूया आपण बरं. की येऊन गेली की परमकृष्ण जे आहे रामकृष्ण परमहंस त्यांच्याकडे एवढे धनिक लोक भेटायला येतात, एवढा पैसा येतो, हे करतात काय म्हणून त्यांच्या गादीखाली एक नाणं टाकून दिलं. त्यानंतर परमहंस असते दूरदर्शी द्रष्टा, त्यांच्या लक्षात आलं, गादीवर बसता क्षणी ते ओरडले, विंचू आहे विंचू आहे. आणि एक नजर नरेंद्रकडे एकटक लावली आणि नरेंद्रचा चेहरा पाणी पाणी झाला आणि त्याच्या असं लक्षात आलं की आपण गुरुची अशा तऱ्हेने परीक्षा घ्यायला नको होती. पण आता शिष्य असे आहे. पूर्वी एक काळ असा होता की जेव्हा विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत, हाताची घडी तोंडावर बोट, मी म्हणेन तेच बरोबर, तेच ऐकायचं. पण आता विद्यार्थी असे आहेत जे चौकस आहेत आणि जो चौकस तो हुशार, अशी आता एक नवीन परिभाषा झाली. बरोबर आहे. आता चौकस तोच हुशार असं म्हणताना ही चौकस बुद्धी आपल्याला दोन्हीकडनं दिसते, गुरूंकडनं सुद्धा आणि शिष्याकडून सुद्धा. आणि मग ही तौलनात्मक जेव्हा गुणवत्ता तपासणी येते तेव्हा शिष्याकडूनही गुरुची तेवढीच चाचपणी होते आणि आजचे शिष्य हे अगदी तयारच असतात, होय की नाही? तुम्ही या युवा पिढीशी सतत संपर्कामध्ये असता म्हणून तुम्हाला मी हा खास प्रश्न विचारते की आजची युवा पिढी म्हणजे त्यातून घडणारे शिष्य याविषयी तुम्हाला काय वाटतं? एक छोटंसं उदाहरण सांगते. म्हणजे मी महाविद्यालयात शिकवत असताना एक प्राध्यापक असे होते ज्यांना आल्याबरोबर चॉकचा तुकडा मोडायचे, उरलेला तुकडा हातात झेलत झेलत पुढे जायचं आणि मग त्यांचं लेक्चर व्हायचं. हे विद्यार्थ्यांच्या बरोबर लक्षात आलं आणि एका तुम्ही म्हणता त्याला चौकस म्हणा किंवा त्याला फाजील वळण लागलेलं म्हणा, अवांतर वळण लागलं, त्यांनी तो चॉकचा तुकडा बाजूला केल्याबरोबर त्यांचं लेक्चर थांबलं. एकही शब्द त्यांना बोलता येईन असं झालं. आणि मग शेवटी त्या शिष्यालाच वाईट वाटलं, म्हणजे विद्यार्थ्याला वाईट वाटलं. हळूच त्यांनी तो चौक पुढे सरकवला, त्यांनी झेलायला सुरुवात केली, फेऱ्या मारा आणि सगळं लेक्चर अतिशय उत्तम झालं. तर शिष्य देखील अशी कधी कधी गुरुची परीक्षा करत असतात आणि बघत असतात की आपले गुरु, विशेषतः स्त्री प्राध्यापिका यांना मुली बरोबर हल्लीच्या जोखत असतात. त्यांनी जर नाभी दर्शना साडी नेसली किंवा टकटक वाजणारे सँडल घातले किंवा ती पायातली जोडवी तर ते त्यांच्यावर बारीक सारीक कॉमेंट्स करतात. आणि जर वेडेवाकडे फुलं घातली केसांमध्ये तर ते आज बगीचा आहे अशा तऱ्हेचं पण ते बोलतात की आज काय बगीचा आला आहे, आज काय इथे छुमछुम घुंगरूंचा नाद आहे. आणि बांगड्या जर वाजल्या खूप तरी सुद्धा ते बोलतात की इथे काही लावणीचं नृत्य. पण म्हणजे मॅडम यामध्ये असं दिसतं की आजचं गुरु शिष्याचं नातं जे आहे ना ते थोडं मैत्रीपूर्ण संबंधांकडे सुद्धा झुकलेलं आहे. जसं तुम्ही म्हणाल ती गंमत आहे की खडू लपवायचा आणि आता पुन्हा हळूच आपणच खडू सरकवलाय आणि आता खडूशी पुन्हा खेळत खेळत तुम्ही आम्हाला ती माहिती सुद्धा द्या कारण तुमची माहिती तितकीच आम्हाला मोलाची आहे. ही छोटीशी आम्ही केलेली गंमत होती. मॅडम असं असतं की आपण जे काम करतो, कार्य करतो ते आपल्याला गुरूं इतकंच श्रेष्ठ असतं. उदाहरणार्थ आम्हा निवेदिकांसाठी व्यासपीठ हा मंच जो आहे तो गुरुतुल्य आहे. प्रत्येकाला आपलं कार्य जे आहे ते तितकंच गुरुतुल्य वंदनीय असतं. मुळात व्यासपीठ ही संकल्पना सुद्धा गुरुपौर्णिमेच्या व्यासपौर्णिमेशी सुद्धा संलग्न आहे. ही संकल्पना ही उलगडून सांगूया आणि प्रत्येकाचं कार्यक्षेत्र हे त्यांच्याशी कशा पद्धतीने गुरुतुल्य असतं याविषयी पण सांगूया. पल्लवी, हा खूप छान प्रश्न आहे. म्हणजे आजच्या दिवसाला अगदी योग्य आहे की व्यासपीठ बऱ्याच वेळा लोक उल्लेख करतात पण त्यांना याची संकल्पना खऱ्या अर्थाने माहीत नसते.
व्यासपीठ हे नाव व्यास ऋषींवरनं पडलं, जे ब्रह्मर्षी होते, खरं म्हणजे जगद्गुरू आणि आपल्या महाभारत काव्याचे महाकवी होते. आणि त्यांची बुद्धी म्हणा, प्रतिभा म्हणा इतकी प्रखर होती, इतकी दूरगामी, की त्यांनी जगातल्या कोणत्याही विषयाला, कल्पनेला स्पर्श केला नाही असं झालंच नाही. त्यामुळे व्यासोच्छिष्टम जगत सर्वम अशी म्हण पडलेली आहे. तर त्या व्यासांना की वेद व्यास असं एक नाव दिलं. व्यास या शब्दाचा अर्थच म्हणजे विस्तार असा आहे. त्यामुळे एक नाव त्यांचं वेद व्यास असं आहे. आणि म्हणून त्यांचं जे ज्ञान होतं की पुराण, श्रुती, स्मृती हे खूप प्रचंड होतं. तर त्या बुद्धीचा गौरव करण्यासाठी म्हणून आपण त्यांना व्यासपीठ हे नाव दिलं. म्हणजे समजा नाटक आहे तर आपण त्याला रंगमंच म्हणतो. गाण्याचा कार्यक्रम आहे तर त्याला स्वरमंच म्हणतो. पण एखादं प्रवचन आहे, एखादा प्रगल्भ विषय घेऊन एखादा वक्ता बोलणार असेल त्याला आपण व्यासपीठ म्हणतो. कधीही लावणीचा कार्यक्रम असेल तर व्यासपीठावर या असं म्हणणार नाही. किंवा एखादं दुसरं हलका फुलका नाटक असेल काही तर ते व्यासपीठावरून सादर होतं असं म्हणणार नाही. तर आत्ता जे प्रश्न केला की प्रत्येकाची एक एक जागा असते, तसं व्यासपीठ ही भारदस्तपणे बोलण्याची, प्रवचन आणि ज्ञान मांडण्याची जागा आहे. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघाल की कार्यक्रम ज्या ज्या वेळेला होतात त्या त्या वेळेला आपण म्हणतो व्यासपीठावरील मान्यवर व्यक्ती असा आपण उल्लेख करतो. तर ही व्यास आहे. आणि मगाशी मी गुरु शिष्यांची जोडी सांगत होते. आणि त्या मुद्द्याकडे खरंच वळायचं, कारण हा विस्तृत मुद्दा आहे. पण काही फोन मगाचपासून खोळंबलेले आहेत. खूप लोकांना तुमच्याशी संवाद साधायचा आहे, तो आपण घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतायत वरळीहून. नमस्कार, बोला. नमस्कार. नमस्कार. असं म्हटलं जातं की विद्या धनम सर्वधन प्रधानम, अध्यात्म विद्या विद्यानाम आणि सा विद्या या विमुक्त आहे. तर आध्यात्मिक गुरु म्हणजे जो तुम्हाला मुक्त करेल असा आध्यात्मिक गुरु तुम्ही ओळखायचा कसा? आभारी आहे. आध्यात्मिक गुरु गेलं शब्द जर घेतला आपण खूप खूप मागे, म्हणजे अगदी 1000 वर्ष मागे जातो असं म्हणलं तरी. आपल्या भारतवर्षाचीच परंपरा घेतली तर जवळजवळ एक ग्रंथ आहे सकल संत गाथा म्हणून. 700 चरित्र आहेत गुरूंची. तर त्याच्यात जगद्गुरु, सद्गुरू आणि मग गुरु अशी परंपरा दिसते. पण आज आपल्याकडे एवढा वेळ नसल्यामुळे जाणार नाही. पण एक तुम्हाला खूण सांगते की आध्यात्मिक गुरु जे असतात ते ज्ञानाविषयी, मोक्षाविषयीच बोलतात. म्हणजे आपल्या आयुष्याचं सगळ्यात परमोच्च अगदी जर काही प्राप्तीचं साधन असेल तर ते मोक्ष. आणि त्यासाठी त्यांची राहणी साधी असायची, त्यागाची असायची, ते तपस्वी असायचे. पण नंतरच्या काळात हे उदाहरण असं दिसत नाही. ऋषी मुनी आणि काही महर्षी सोडले तर आताच्या काळात गुरूंची अशी परिधान करण्याची पद्धत पण नाही आणि ती पूर्वीची साधनही आता दिसत नाही. त्यामुळे गुरु आणि शिष्य हे एक अगदी नवीन नातं निघालं. बरोबर आहे. तुम्ही गुरु शिष्यांच्या वेगवेगळ्या जोड्या ज्या आहेत, परंपरा आहेत, त्याविषयी सांगत होतात. एक रामदासांचं उदाहरण आहे. रामदासांनी कल्याण स्वामींचे, म्हणजे कल्याण स्वामी त्यांचे लाडके आहेत असं बऱ्याच शिष्य समुदायाचं म्हणणं होतं. ते परीक्षा त्यांच्या समोरच घ्यायची म्हणून त्यांनी असं नाटक केलं थोडंसं की ब्रह्म गळू झालाय, ब्रह्म गळू झालाय आणि जर तो कोणी चोखला तरच मला आराम पडेल, नाही तर मी काही जगत नाही रे बाबा, असं त्यांनी केलं. मॅडम, मी थोडंसं थांबू का? एक बँगलोरचा फोन आपल्यासाठी खोळंबलाय आणि पुन्हा याच मुद्द्याकडे वळते. रजनी पडवणकर आपल्याशी बोलतायत बँगलोरहून. नमस्कार मॅडम. रजनीताई. नमस्कार. बँगलोरहून बोलते. होय. दोघींना नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की आधुनिक काळात गुरु कसा असावा? धन्यवाद रजनीताई. आपण नवीन काळातल्या गुरुकडे येणार आहोत. मध्ये आपला एक जो मुद्दा थोडासा राहतोय तो पूर्ण करूया. की रामदासांनी ती शिष्याची परीक्षा बघण्यासाठी जे ब्रह्मगळूचं नाटक केलं, त्यानंतर कल्याण स्वामी मात्र गुरूंनी सांगितलंय ते योग्यच असं समजून तो चोखायला लागले. तो आतमध्ये आंबा ठेवलेला होता. ते फार गोड लागतंय, फार गोड लागतंय केलं. मग त्यांनी फडकं बाजूला केलं. पण तोपर्यंत परीक्षा बघायला कोणीही बाकीचे शिष्य थांबले नव्हते अशा प्रकार. पण हेच उदाहरण ठेवून जर कोणी आजचा गुरु करायला जाईल तर शिष्य म्हणणार ते ब्रह्म गळूही नको आणि तुम्ही मेलात तरी चालेल, आम्हाला कॉलेजला एक दिवस सुट्टी मिळेल.
आणि मुळात ह्याच्यामध्ये कसं आहे की जसं म्हटलं भौतिक जगामध्ये आज सत्याची पडताळणी बरोबर. कोण कसं कशा पद्धतीने असेल सत्यावरती सुद्धा शंका घेतली जाते अशा पद्धतीचं थोडंसं शंका कुशंकांचं वातावरण आपल्याला दिसतं त्यामुळे हे थोडेसे सात पडसाद वेगवेगळे ऐकायला मिळतात. आता त्यांचा जो मुद्दा होता आधुनिक गुरूंचा याविषयी. हो. तर चौकशीची वृत्ती जर वेगळ्या वाटेने सैरावेरा धावली तर त्याला हे वेडं वाकडं वळण येतं आणि शंकाकुल स्वभाव तयार होतो. ही गोष्ट खरी. आजच्या गुरूंबद्दल बोलायचं तर आज इतकी नवीन साधन आहेत. आजचे गुरुच मुळे बदललेत. जे जे वैज्ञानिक जे जे संशोधक जे जे तंत्रज्ञ ते आजचे आपले गुरु आहेत किंबहुना महागुरू आहेत. कारण त्यांनी जर या शोधांचा आपल्याला ज्ञान करून दिलं नसतं. गुरु नेहमी ज्ञान करून देतो. आपल्याला माहीत नाही तर नाही पण जेव्हा ज्ञान करून देतो ती जाणीव करून आता मिक्सर घ्या सोपी आपली दैनंदिन गोष्टी. फोन नव्हता तेव्हा टाकाने लिहित होतो तेव्हा आपलं आयुष्य सुखाचं झालं. मोबाईल आहे लॅपटॉप आहे संगणक आहेत किंवा स्कायपी म्हणतो ते आहेत. ह्या सगळ्या प्रकारामुळे जग असं अगदी जवळ. मोबाईल तर आता प्रत्येकाच्या हातात दिसतो आणि संगणक तर अनेकांच्या घरात असतात. एक आमच्या घरातलं उदाहरण सांगते की माझी मुलगी मुग्धा जेव्हा 88 साली लग्न होऊन अमेरिकेत गेली तेव्हा फोन लावायला आम्हाला तास खोळंबावा लागायचा आणि एका मिनिटाला 100 रुपयाचा चार्ज असायचा. आता तिचीच मुलगी 25 वर्षाची ईशा आम्हाला स्कायपीवरनं नेहमी भेटते रोज. आज या क्षणी ती आफ्रिकेला आहे तर मला आफ्रिकेतलं सगळ्या तिच्या म्हणजे इथल्या घडामोडी ताबडतोब वाऱ्याच्या वेगाने जसं म्हणू तिकडे जातात आणि तिकडल्या घडामोडी इकडे. पण हेच पूर्वी जेव्हा विमान उड्डाण नव्हतं तेव्हा जहाजाने जायचे महिना लागायचा. आता जहाजात काही तासात तुम्ही पोचतो. तर हे जलद झालंय. संपर्क स्वस्त झालाय पण संवाद थोडासा महाग झालाय. तर अशा ह्याच्यामध्ये आपल्याला असं दिसेल. मी मगाशी काही उदाहरणं सांगत होती संशोधकांची. डॉक्टर माशेलकर आहेत रघुनाथ माशेलकर, डॉक्टर वसंत गोवारीकर आहेत, डॉक्टर जयंत नारळीकर आहेत किंवा हे सगळे विक्रम साराभाई आहेत किंवा आता पहिल्यांदाच जे उदाहरण सांगितलं की आपले मिसाईलचे महर्षी आपले राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम हे सगळे गुरु आहेत. गुरु याहून आणि काय करतात खरं, अगदी खरं. आता हे ज्ञानाचं नवीन रूप आहे. आणि आता ज्ञान कसं झालं माहितीये का. आता तुम्हाला सारखं गुरूंनी आपल्याला ज्ञान सांगावं त्यांनी हात धरावा त्यांनी शिकावं असं उरलं नाही. हो. आता जसं तुम्ही ग्रंथालयात जाता पुस्तक मिटता बंद करता उघडता पाहिजे तेव्हा तसं आता तुम्ही कुठलीही कळ दाबली मग प्रसार माध्यम असतील तरी तर तुम्हाला आता दूरदर्शन माध्यम आहे तर करमणूक क्रीडा सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्षणात एक कळ दाबल्याबरोबर तुम्हाला आणि वेगवेगळ्या वाहिन्या त्यासाठी तत्पर आहे. असं हे दूरदर्शनचं उदाहरण आहे. आकाशवाणी आहे वर्तमानपत्र आहे. आता ज्ञानाचे एवढे स्फोट आहेत सॅटेलाईट आहे की घेता किती घेशील दोकराने अशी अवस्था आहे. आता CDज उपलब्ध आहे आणि संगणक तर आहेच आहे पण CDमुळे काय झालंय की आता ज्ञान संग्रहित करून ठेवता येतं. नाहीतर पूर्वी गुरूंच्या कृपेवरच अवलंबून राहावं लागायचं. विशेषतः गाण्याचे गुरु त्यांची मर्जी लागली तर ते वर्षभर एक राग सुद्धा शिकवत नसत आणि मर्जी लागली तर भराभर शिकवत. आता असं राहिलं नाही. आपल्याला हवं ते ज्ञान आपण पटापट मिळवू शकतो आणि ज्ञान आता अशा तऱ्हेने सोपं सुलभ झालं. खरंय. आधुनिक गुरूंविषयी जेव्हा म्हणतो तेव्हा जसं तुम्ही आता सांगितलं संगणक किंवा आपल्यामध्ये हातामध्ये असलेले मोबाईल एक कळ दाबल्यावर मिळणारे गुरु हे सुद्धा गुरु आहेत आणि हे सुद्धा तितकेच वंदनीय पूजनीय आहेत. याविषयी तर आता पहिलं जर आपण ग्रंथांकडे गेलो तर ग्रंथ निश्चितपणे तुमचे गुरु आहेत. तुम्हाला हवा तो लेखक हवा तो नाटककार हवा तो कादंबरीकार कवी तुम्हाला उपलब्ध आहे. तुम्ही वाचनालयात जायला पाहिजे ग्रंथ दालनात जायला पाहिजे किंवा ग्रंथ प्रदर्शनात ग्रंथ जत्रेत बुक डेपो जितकी म्हणून ही साधन आहेत त्या ठिकाणी जायला पाहिजे आणि शोध घ्यायला पाहिजे. आता गुरूंनी दरवेळी शिष्याचा शोध घ्यायचा अशी स्थिती उरलेली. शिष्यांनी आपल्याला हवा तो गुरु निवडायचा. खरंय. आता हवा तो गुरु निवडायचा असं म्हणताना तुम्ही आता जे ग्रंथ हेच गुरु जे आपण लहानपणापासून शिकत आलेलो आहोत त्या मुद्द्याकडे वळताना तुम्ही आज 22 पुस्तकं लिहिलेली आहेत. या पुस्तकांच्या लिखाणामागे ती एक प्रोसेस असते. ती मानसिक पातळीवर घडणारी एक मोठी प्रक्रिया असते एक पुस्तक लिहिणं म्हणजे सुद्धा.
अशी वेगवेगळी पुस्तकं लिहिताना तेव्हा आलेले अनुभव, तेव्हा भेटलेल्या व्यक्ती आणि त्या मार्गदर्शनामधनं एक प्रगल्भता, गुरु दिशादर्शन हे जे कसं घडलं याविषयी. खरी गोष्ट. एक ग्रंथ निर्माण होणं म्हणजे किमान 1 वर्षाचा काळ जातो. माझ्या लेखनाचा प्रकार जो आहे तो व्यक्तीचा शोध घेणं. मला केवळ गुडी म्हणजे ज्याला आपण म्हणतो कर्मणूक प्रधान रंजक स्वरूपाचं काव्य म्हणा, कथा लिहिणं ते आवडत नाही. पण जिवंत माणसं निवडायला मला फार आवडतं. गुण गायीनं आवडी हा माझा मुख्य केंद्रबिंदू आहे. आणि त्यानुसार मी आज 22 पुस्तकं माझी आली. आज तुम्हाला या क्षणी सांगावंसं वाटेल की माझी मुलगी मुग्धा जी कथाकथनकार होती, अभिनेत्री होती, ती जेव्हा कर्करोगाने गेली त्या क्षणी मला असं वाटलं की माझ्या पायातलं बळ गेलं, हातातलं बळ गेलं आणि आपल्या हे सारं जग शून्यवत झालंय. आपल्याला काहीही मिळणार नाही आणि आपल्याला नकोच आहे काही, माणसंही नको. ज्या माणसांची मला एवढी गोडी त्या माणसांपासून दूर राहणं, एकटं राहणं हे मला आवडायला लागलं. पण अशी 1-2 वर्ष गेली आणि मग प्रत्येक गुणी मुलगी दिसली, गुणी बाई दिसली की मला वाटायचं इथे मुग्धा तर नाही. थोडेसा एक कणानी असे, पण जसं आपण तुकड्या तुकड्यांनी आकाश बघतो की नाही तसं मी तुकड्या तुकड्यांनी म्हणा, कणाकणानी म्हणा, प्रत्येक गुणी व्यक्तीमध्ये मुग्धाला शोधत राहिलं. आणि अशा मी ठाण्यातल्या 75 बायका निवडल्या. त्यांना मी यशस्विनी असं नाव दिलं. हा माझ्या पहिल्या पुस्तकाचा जन्म होता. पण यशस्विनी प्रकाशित होतं नव्हतं, त्याच्या अल्पावधीत आवृत्त्या निघाल्या. परचुरे प्रकाशनाने काढली. त्यानंतर लगेच पुरुषांची मागणी अशी आली की आम्ही पुरुषांनी काय केलं, आमच्यामध्ये कर्तबगारी नाही की काय. आणि मग मी माझा पहिला मुद्दा थोडा बाजूला केला. फक्त गुणी मुलगी का, तर प्रत्येक गुणी माणसात सुद्धा मुग्धाचा कुठेतरी अंश असेल. आणि म्हणून मी 61 कर्तबगार पुरुषांचं एक पुस्तक लिहायला घेतलं आणि त्याला नाव दिलं यशस्विनीला जुळेल असं यशवंत. वा, मस्त. आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दृष्टिकोनातनं सखी सह्याद्रीचा आजचा आपला विशेष भाग आहे गुरुवंदना. डॉक्टर शोभा चिटणीस आपल्या अनुभवातनं भेटलेले ग्रंथ हेच गुरु, वाचन, अनुभव, लिखाण यामधून स्वतःमध्ये आलेली प्रगल्भता आणि समाजामध्ये त्याचं बदलणारी रूपं या सगळ्याविषयी आपल्याला उलगडून सांगतात. यशस्विनीनंतर आला यशवंत. हा प्रवास तुम्ही सांगत होतात. यानंतर जे मी पुस्तक घेतलं ना, आश्चर्य वाटेल. अपंग नव्हे अभंग मी असं त्याचं शीर्षक होतं. तर सचिन जकातदार या मुलांनी मला असं सांगितलं मी अपंग नाहीच आहे. आणि मी खरं आधी पुस्तकाचं शीर्षक ठरवतं अपंग मी अभंग मी. मला छान रिदम वाटला. पण त्यांनी जेव्हा असं म्हटलं की मी अपंग नाहीच आहे तेव्हा मग मी या परचुरे प्रकाशनच्या पुस्तकाला नाव दिलं अपंग नव्हे आणि अभंग मी. आज गुरुपौर्णिमा आहे, त्यावरून अपंगांच्या संदर्भात 2-3 उदाहरणं सांगू. अवश्य. एक फोन घेते आणि मग नंतर पुन्हा बोलूया. नमस्कार. हॅलो. नमस्कार. शरदजी बोलतायत आपल्याशी दादरहून. नमस्कार, बोला. शरदजी. दादरवरून बोलतोय. हो, मला बोला. आपल्या दोघांनाही शुभेच्छा गुरुपौर्णिमेच्या. आणि मला शुभाताईंना एक प्रश्न विचारायचा आहे की गणपती आता आले आहेत. गणपतीत किंवा अन्य कुठल्याही कार्यक्रमात ज्यावेळी आपण मंत्रोपचार जे सीडीने वगैरे सादर करतो आणि त्याप्रमाणे पूजा अर्चा करतो तर ते योग्य आहे का, त्याबद्दल जरा थोडंसं विवेचन केलं शुभाताईंनी तर बरं होईल. नमस्कार. धन्यवाद शरदजी. हा थोडासा अध्यात्माचा भाग आहे आणि हा विश्वासाचा भाग आहे. आजचा हा आपला विषय तो नसून आजचा केवळ गुरुवंदना, गुरुप्रती आपल्याला असलेली श्रद्धा आणि गुरुप्रती आपल्याला असलेल्या भावना आणि त्यातून आपण कसे प्रगल्भ होत जातो याविषयी आपण पूर्णपणे बोलत आहोत. पण तरी आपण शुभाताईंना याविषयी काही सांगायचं आहे का, त्यांचं वैयक्तिक मत याविषयी आपण विचारू शकतो. तुम्हाला याविषयी काही मत प्रदर्शन करायचं आहे? एकच मी वाक्य सांगू शकते की उपकरणांचा वापर तुम्ही पौरोहित्य जसे हल्ली निघालेत, सीडीचा वापर करू शकलात तरी कदाचित त्यांनी मानसिक समाधान नाही मिळणार एखाद्या श्रद्धाळू माणसाला. पण अमेरिकेसारख्या ठिकाणी कदाचित
तंत्राचा उपयोग थोडासा होऊ शकेल. तर ते परिस्थिती सापेक्ष आहे, व्यक्ती सापेक्ष आहे अगदी. की तुम्ही कशा तऱ्हेचा वापर करा. स्थळ काळानुसार बदलणाऱ्या या व्याख्या आहेत. बरोबर बरोबर. ठीक आहे, आपण सांगत होतो तो म्हणजे वेगवेगळ्या उदाहरणांविषयी आणि त्यातून प्रगल्भतेविषयी. मी सांगत होते की आज व्यास पौर्णिमा आहे, गुरुपौर्णिमा आहे. अशीच एक जीवशास्त्राची प्राध्यापिका होती RKT कॉलेजची. तिचं नाव विश्वासराव, उज्ज्वला विश्वासराव. हाच दिवस व्यास पौर्णिमेचा 90 सालची गोष्ट. तिचा मुलगा त्याला बरं नव्हतं म्हणून ती लवकर गेली, कॉलेजमध्ये लेक्चर घेतली आणि मुलाच्या ओढीने तडक आली, गाडी पकडली, गाडीत चढली, गाडी सुरू झाली आणि क्षणार्धात तिला असं वाटलं की पायामध्ये साडी घोटाळते आणि ती रेल्वेच्या रुळात पडली. रेल्वेच्या गाडीची चाकं तिच्या पायावरून गेली आणि बघता बघता डाव्या पायाचा पंजा उसासारखा सोलवटला गेला आणि उजवा पाय तर करवंतीनी एखाद्या फळीचे 2 तुकडे करावेत तसं. त्यानंतर ती 6 महिने हॉस्पिटलमध्ये होती. सांगायचा मुद्दा असा की या अपंग माणसांची जिद्द मला प्रभावित करून गेली की जिद्द जर आयुष्यातला एक महत्त्वाचा पैलू असेल तर या मुलीनी त्या डॉक्टरांना सांगितलं मला स्टबीज देऊ नका, मला पूर्ण पाय वाटतील असं काहीतरी द्या, मला लेक्चर्स घ्यायचे. आणि कॉलेजमध्ये मग तिने मंचाचा वापर न करता खाली उभं राहून लेक्चर देण्याची परवानगी मागितली. ती कॉलेजने दिली, पण ती अतिशय उत्तम पद्धतीची लेक्चर्स घेऊ शकली. हा तिच्या जिद्दीचा गुण आहे. अशीच जिद्द दुसरी सांगायची तर शिक्षिकाचे पुन्हा ती अमिता कोकाटे डोंबिवलीची. म्हटलं तर ती चित्रकला शिक्षिका आहे, म्हटलं तर ती कर्णबधीर मुलांची शिक्षिका आहे आणि म्हटलं तर ती उत्तम कवयित्री. म्हणजे इतके उत्तम की नीरजानी तिच्या एक झुंज म्हणून जी कविता आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. खिडकी आपली आपली, आभाळाचा तुकडा तुम्हाला देतोच तेव्हा, अशा कवितांचा खूप चांगला उपयोग. पण हे सगळं मागच्या गोष्टी. नंतरच्या आधी असं झालं होतं की अमिता कोकाटे तिच्या घराचं दुरुस्तीचं काम चालू होतं आणि 2ऱ्या मजल्यावरनं खाली पडली. हो. आणि मग तिला पॅराप्लेजिया झाला आणि पाय कायमचे जायबंदी झाली. पण त्या जायबंदी झालेले पाय असून सुद्धा मग तिने हातावर लक्ष केंद्रित केलं आणि मग तिच्यामध्ये चित्रकलेचं अंग होतं. तिने डोंबिवलीच्या डॉक्टर देशपांडे म्हणून त्यांच्या घरच्या गणेशोत्सवात 16 फूट लांबीचं निसर्गचित्र रंगवलं. हे विलक्षण होतं. शिवाय ती पॉटरीचं सुंदर करते काम, ग्रीटिंग कार्ड्स करते आणि मधुबनी आर्ट तिचे दाखवते त्याच्यामध्ये. तर अशा तऱ्हेची ती कलेतून फुलत राहिली, घडत राहिली आणि आज ती केवळ मूकबधीर अशा मुलांची शिक्षिका, त्यांचा आधार म्हणून नाही तर या मुलांची नाटकं ती बसवते, त्यांच्या तालिमी घेते. तर ही जी जिद्दीची कहाणी आहे ही मला या अपंगांच्या ह्याच्यात आणखीन एक उदाहरण सांगते. 2 या दोन्ही उदाहरणांकडे अजून टप्प्यानंतर वळूया आपण. कारण ही उदाहरणं जी आहेत ना आजच्या दिवशी फक्त छान चांगलं न होता ह्या जिद्दीची जी उदाहरणं आहेत ना दिशादर्शक आहेत, ती उदाहरणं सुद्धा आपल्याला गुरुतुल्यच आहेत आणि म्हणूनच ती जाणून घ्यायची आहेत. औरंगाबादचा फोन आहे रामेश्वरम यांचा. नमस्कार मॅडम, मी रामेश्वर राऊत बोलतो. बोला. आज समाजामध्ये जे गुरुचं महत्व कमी झालेलं आहे ते महत्व वाढवण्यासाठी समाजाने काय प्रयत्न केले पाहिजेत की जेणेकरून गुरुचं महत्व आकर्षित राहील. बर, धन्यवाद. काय सांगाल? मी असं सांगेन की नेहमी समाजाला दोष देऊ नये. गुरुनी देखील आत्मपरीक्षण करावं. आडातच नसेल तर पोहऱ्यात कुठून येणार. त्यामुळे गुरुनी आधी खूप ज्ञानसंपन्न झालं पाहिजे. समजा आता आमच्यासारखे प्राध्यापक आहे, एक कवी शिकवायचा आहे किंवा एक नाटक किंवा एक कादंबरी, तर तेवढंच आम्ही सिलेबस पुरता विचार करून चालणार नाही. आम्हाला ज्ञानार्थी नाही घडवायचे, परीक्षार्थी घडवायचे नाहीत, आम्हाला ज्ञानार्थी तयार करायचे. असं जर असेल तर आम्हाला जे सिलेबसमध्ये एकच कवी, एकच कादंबरी, एकच नाटक असेल तर आम्ही सगळं वाचायला सांगतो. आम्ही वाचतो, विद्यार्थ्यांना सांगतो. असा जर गुरु भेटला तर आपण म्हणू शकत नाही. आणि केवळ गुरूंना दोष देता येणार नाही. जे गुरु असं वागत असतील त्यांनी मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. पण दरवेळी समाजाकडे सगळी बोटं दाखवण्यापेक्षा एक बोट आपल्याकडे हेही विसरू नये.
खरंय. मला हे तुम्ही सांगत असताना परिशिष्टामध्ये एक वाक्य असायचं की अमुक अमुक लेखकांचं, ज्या लेखकांचा तुम्ही आता पाठ वाचलेला आहे त्यांची अमुक अमुक कादंबरी पूर्णपणे मिळवा ग्रंथालयातून आणि ती वाचा, किंवा यांचा हा कविता संग्रह ग्रंथालयातून मिळवा आणि तो वाचा. ते हे जे परिशिष्टामध्ये खाली लिहिलेलं असतं ते आपल्यासाठी नाहीच असं म्हणून जगणारे विद्यार्थी खूप आहेत. त्यांना हे तुमचं वाक्य दिशादर्शक आहे की हो ते वाचायचं आहे, आणि ते जेव्हा वाचतो तेव्हा नक्कीच आपण त्यातून अनेक गोष्टी शिकत असतो. तुम्ही सांगत होतात ते म्हणजे गुरु शिष्यांच्या जोडीविषयी. आणि कबीरांनी असं म्हटलंय, गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे जिन गोविंद दियो मिलाय. जर माझ्या पुढे गुरुही आला, परमेश्वरही आला, तर मी कोणाच्या पाया पडाव, तर मी नक्की आधी गुरुच्या पडेन. वा. कारण त्या गुरुमुळेच मला ईश्वराप्रती जाता येणार आहे. आणि म्हणून जेव्हा माझा हिंदी अध्यापनाचा विषय आणि लिहिण्याचा विषय मराठी, तर जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते तेव्हा असाच कबीराचा दोहा आला आणि एवढा आम्हाला परीक्षेपुरता 2 मार्कापुरता मिळाला, बाद झाला. आम्ही म्हटलं कबीर 2 मार्काचा नाही आहे, कुठलाही संत 2 मार्काचा नसतो, तुम्ही तो सगळा अभ्यासाला पाहिजे. जर तुम्हाला कबीरचा समजा 5 किंवा 10 सिलेबसमध्ये तो वर्षभराचा विचार करून ते नेमलेलं असतं कमिटीने, पण याचा अर्थ तुम्ही तेवढाच अभ्यास करा असं नाही. कबीर जर खरंच जाणून घेत असेल तर लायब्ररीत जा, कबीर ग्रंथ रत्नावली वाचा किंवा सूर सागर वाचा किंवा मीराबाई समग्र वाचा, तर तुम्हाला तर काही. आता 55 खंबे लाल दिवारे एक कादंबरी होती, तर ही जी एक कादंबरी तेवढ्याच आम्हाला अभ्यास करायचा नाही, त्याचे प्रश्न करायचे, त्या लेखिकेचं सगळं साहित्य मिळवलं पाहिजे, तर तो तुमचा खरा अभ्यास होईल. म्हणून कॉलेजमध्ये जेव्हा मी स्पर्धा घेत असे तेव्हा मुलांना अशी तयारीची सवय लागली होती, स्पून फिडिंग. तुम्ही मॅडम सगळं लिहून द्या आणि आम्ही बोलून येतो. असं नाही चालत. तुम्ही लायब्ररीत जा, टिपणं काढा, संदर्भ ग्रंथ शोधा, तुमच्या पद्धतीने तुम्ही काय बोलणार आहात ते तयार करा आणि त्यातून जिथे जिथे गरज असेल तिथे मी मार्गदर्शन करा. सुरुवातीला मुलांना त्रासदायक वाटलं, पण तुम्हाला सांगायला आज आनंद वाटतो की माझ्या शिष्यांमध्ये संपदा जोगळेकर आहे. वा. ती फार सुंदर ती बोलायची. एक राधिका पारसनीस आहे, ती आता डॉक्टरेट केली तिने अध्यात्मशास्त्रामध्ये. एक चारुशिला बेलसर आहे, ती गायिका झाली मोठी. अशा मृदुला दाढे. पण या ज्या सगळ्या स्पर्धेतून जे आले पुढे, त्याच्यात शशांक रसाळ, त्याची बायको रोहिणी रसाळ होती, आणि त्यांना जेव्हा पारितोषिक मिळालं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला आमच्या गुरूंनी असं शिकवलं की तुम्ही तयारी करा. कारण कोणतरी त्यांना विचारलं असेल हे तुम्हाला कुठून एवढं मिळालं सगळं, तर त्यांनी सांगितलं आमच्या लायब्ररीने आम्हाला हे दिलं आहे आणि आमच्या गुरूंनी आम्हाला मार्गदर्शन. वा, हे फार महत्वाचं आहे. प्रत्येक टप्प्यावर योग्य दिशादर्शक आपल्याला भेटणं. पुढचा फोन आहे तो घेऊया. स्वाती केतकर आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार, बोला. येस. हा मॅडम, गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून आपण अशिक्षित मुलांसाठी त्यांना शिक्षित करण्यासाठी आपण काय करू शकता? कोणत्या मुलांसाठी? ज्या मुलांना खेड्यापाड्यांमध्ये त्यांच्यापर्यंत गुरु हे पोहोचू शकत नाही, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? बर, अशिक्षित मुलांसाठी. आणि खेड्यापाड्यांमध्ये जेव्हा आज दूरगावच्या खेड्यागावांमध्ये होतं बऱ्याचदा की सोयी सुविधा आणि तज्ज्ञ व्यक्तिमत्व पोचू शकत नाहीत, पण एक आस असते, जिद्द असते, त्यांनी कशा पद्धतीने पुढे वाटचाल करावी? तुम्हाला अशिक्षितावरनं उदाहरण देते की दिव्या बिजुरी वसईची मुलगी, दैव दुर्विलास असा की तिच्या घरचे सगळे डॉक्टर होते, वडील डॉक्टर, आई डॉक्टर, बहीण डॉक्टर, मेहुणे डॉक्टर. पण ही मुलगी अपंग असून, ब्लाइंड, जन्मांध, आणि वडील डोळ्यांचे डॉक्टर म्हणून वसईत प्रसिद्ध. तर ही मुलगी मात करून कष्टाने शालांत परीक्षेत अपंग सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये पहिली आली. पुढे मणिपाल सिक्कीम विद्यापीठातून तिने फिजिओथेरपीचा अभ्यास केला, डिग्री मिळवली. आज ती फिजिओथेरपिस्ट आहे. तिची 2 स्वतःची सल्ला देणारी केंद्र आहेत आणि 2 मदतीस तिला काम करतात. तेव्हा आपण जे विचारलं की गरीब किंवा अशा मुलांसाठी, त्याला बिनभिंतीची शाळा अशी खूप सुंदर कविता आहे. शाळेतच जाऊन सगळं ज्ञान मिळतं असं नाही, किंवा अनुभवातून सुद्धा मिळतं. आणि जर तुमचे पालक हुशार असले, तयारीचे असले, तर पालक सुद्धा बरीच तुमची उमेद वाढवू शकतात. पण एकसारखं शाळेने किती शिकवलं आणि कॉलेजने शिकवलं, पण एकसारखं तू ढ आहे, तू मूर्ख आहे, तू गाढव आहे असं म्हटलं तर त्या मुलाची जी उमेद आहे ना ती खच्ची होते आणि त्याला काही काळाने असं वाटायला लागतं आपल्याला खरोखरच काही येणार नाही. पण तुला येतंय, तू करू शकतोस, हा आत्मविश्वास गुरूंनीच द्यायला पाहिजे आणि गुरूंनी द्यायला पाहिजे.
तर खेडेगावातल्या ज्या शाळा आहेत तिथे त्याच्यावरून मी तुम्हाला उदाहरण सांगते की आमच्या कॉलेजच्या मुलांना मी मुद्दामून कोसबाडला घेऊन गेले होते. अनुताई वाघांची कर्मभूमी, कोसबाडच्या टेकडीवरून हे जे पुढे अशोक चिटणीसांचं पुस्तक झालं ते. तर त्या आदिवासी भागात मुलं किती उपासमार कसे राहतात, कशी त्यांची जीवनशैली, किती लांबून पाणी भरावं लागतं आणि अनुताई त्यांना चिंचोके बोरं असे तिथलं साधनं घेऊन कशी शिकवतात हे सगळं पाहिल्यावर मग त्या मुलांनी आपणहून म्हटलं की पुढच्या वेळेस आम्ही त्यांना धान्य देऊ, साड्या देऊ, कंदील देऊ, कपडे देऊ, पाट्या देऊ, पेन्सिल देऊ. आणि मग मी एक सोपा उपाय काढला होता की तुम्हाला परवडत नाही, तुम्ही मोठी देणगी देऊ नका, घरातले 2 रद्दी पेपर द्या फक्त. अच्छा. तर अर्थात मुलं कॉलेजची काही 2च आणत नाही, 5 आणतात. कोणी महिन्याची रद्दी आणली. बघता बघता हा तो रद्दीवाला दमून गेला, पण ती रद्दी सगळी विकून आम्ही 2 पोती धान्य त्यांना अनुताईंकडे पाठवलं. खूप छान. तर शाळा गरीब असो श्रीमंत असो यात काही फरक पडतच नाही. फरक कुठे पडतो, गुरु तुम्हाला कशा तऱ्हेचं मार्गदर्शन करतात, काय सांगतात, काय शिकवतात. आणि गरीब घरातली मुलं आज बोर्डात येत नाहीत का? उलट असं दिसतंय की कितीतरी मुलं अशी आहेत जी खूप गरीब आहेत, रस्त्याखालच्या दिव्याखाली अभ्यास करणारी अशी मुलं, आणि तरी ती जिद्दीने वर झाली आहे, डॉक्टर झाली आहेत, सगळं काही झाले. तर आपल्या मनातली जिद्द हरता कामा नये. मी मतिमंदांचं जिद्द नावाची रुपेरी वाटचाल असं एक पुस्तक लिहिलं होतं. त्याच्यात मतिमंद ते काय करणार, पण त्यांना एक कुत्रा ठेवला होता, कुत्री म्हणजे. आणि तो मतिमंद मुलगा जाम जागेवरनं हलायचा नाही, बॉल उचलायचा नाही, पण ती कुत्री जेव्हा पळायची तो बॉल तोंडात धरून, तेव्हा त्या अपंगा मुलाला, त्या मतिमंद मुलाला सुद्धा असं वाटतं की आपण त्याच्यावर जावं. आणि मग हळूहळू त्यांनी तो बॉल धरायला, फेकायला सुरुवात केली. तर हे डॉग थेरपी म्हणतात, अशा तऱ्हेचा उपयोग आहे. तर त्या तुमच्या गुरुच्या ना केवळ कल्पनाशक्तीवर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहे आणि विद्यार्थ्याच्या अतिशय आत्मविश्वास दांडगा असायला हवा. त्याच्यावर सकारात्मकता, जिद्द, आस आणि आज ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार मोलाच्या आहेत. याच्याशिवाय काहीही शक्य नाही. जोपर्यंत स्वतःचं मन म्हणत नाही की मला हे करायचं, तोपर्यंत कुठलीहीच गोष्ट साध्य नाही. आणि मग जेव्हा असाध्य ते साध्य मात्र करता सायास हे मोलाचं आहे, नाही का? तुम्ही अपंग पण तरी सुद्धा जिद्दीने आपल्या कार्यप्रणाली साध्य करणारी उदाहरणं जी आहेत त्याविषयी सांगत होतात. त्याविषयी तर मी तुम्हाला एक आणखीन अपंगांच्या संदर्भातलं एक उदाहरण सांगू इच्छिते की तो मुलगा कर्णबधीर आणि जादूगार. तर वास्तविक जादूगार मुलाला किंवा माणसाला खूप बोलायचं काम करावं लागतं, पण हा कर्णबधीर जादूगार मुलगा राजू कामटकर नाव त्याचं, मोटरसायकल भन्नाट चालवतो. त्याला हॉर्न ऐकायला येत नाही, पण तो आरशात बघून आपला वेग कंट्रोल करतो. आणि हा मुलगा रशियाला गेला, 9व्या जागतिक अपंगांच्या स्पर्धेत जिंकून आला. याला तुम्ही काय म्हणाल? अपंगत्वाचा त्याने बाऊ केला नाही. आणि म्हणून मी हे जे पुस्तक लिहायचं कारण काय आहे की या लोकांनी वेदनेशी रडत रडत सामना नाही दिला, लढत लढत दिला. आणि म्हणून मी अपंग नव्हे अभंग मी असं हे शीर्षक ठरवलं. खरंय. पुढचा फोन आहे. डॉक्टर प्राजक्ता मुळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार डॉक्टर. प्राजक्ता मुळे बोलते मुलुंड. हो. मी डॉक्टर असले तरी मी पण संगीत विशारद आणि गीत प्रवीण दोन्ही केले, 13 परीक्षा दिल्या. प्रकाश झांगरेकर माझे गुरु होते. एक्सक्यूज मी. मला असं म्हणायचं की शिष्यांनी सुद्धा गुरूंची कदर करायला पाहिजे. आणि काय होतं की आम्ही आता स्पेसिफिकली आता मी सुद्धा गुरुस्थानी म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यामुळे मी गाणी शिकवते. तर मला असं म्हणायचं होतं की त्यांना आम्ही जे सांगतो ना की बेसिक तुमचं अभिजात संगीत, शास्त्रीय संगीत शिका आणि नंतर तुम्ही सुगम संगीतात, म्हणजे तुम्हाला ते सोपं पडेल, चांगलं वाटेल. शेवटी असं आहे ना, ते सुरेल गाणं ऐकणं जितकं महत्वाचं. तर त्यासाठी गुरूंना त्यांना पेशन्स नसतो. हल्लीच्या लोकांना इन्स्टंट पाहिजे सगळं फटाफट, एकदा रियालिटी शो मध्ये जाऊन एकदा गाजवलं की संपलं, असं नसतं ते. पण हे सांगणं सुद्धा कसंच कन्व्हिन्स करावं गुरूंनी, कारण काही वेळेस काय होतं आपण अगदी उमेदीने गुरु म्हणून शिकवायला जातो, पण हे लोक ना अपसेट करतात. हो, तर तुम्ही कशा या बाबतीत सल्ला देऊ शकाल मला सांगा. थँक्यू व्हेरी मच. गुरूंनी आपली उमेद कायम कशी राखावी? खूपच म्हणजे काय हार्दिक प्रश्न झाला हा. गुरुनी म्हणजे आपली उमेद कायम ठेवायची का विद्यार्थ्यांनी, हा खरोखरच एक यक्ष प्रश्न आहे.
पण जेव्हा असं वाटतं की एका विद्यार्थ्याला कितीही सांगून येत नाही, तरी त्याला तुम्ही माठ म्हणू नका, काही झालं तरी तुमची जिद्द कायम ठेवा. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, कधीतरी तो शिकेल. बाकीचे मुलं 3 दिवसात एखादं गणित सोडवत असतील किंवा एखादं प्रमेय सोडवत असतील, त्याला 6 दिवस लागतील, 12 दिवस लागतील, पण तो येईल आणि तुला येणार आहे. गुरुंना हाच तर आत्मविश्वास द्यायचा आहे. हे मला आजच्या निमित्ताने वारंवार सांगायचे की गुरुनी जर जिद्द नाही पेरली, आत्मविश्वास नाही दिला, ज्ञान तुझ्यामध्ये क्षमता आहे, तू वाढव, तुझ्याजवळ सगळं काही आहे, हे जर गुरुंनी नाही शिकवलं तर मग कोण सांगणार. आणि म्हणून मला असं वाटतं की गुरूंनी आपली हिंमत सोडू नये, आपली सहनशीलता सोडू नये आणि त्याच्यासाठी रागावणं, मारपीट हे तर दूरचे प्रकार झाले, पण नवनवीन संकल्पना लढवून तुम्ही त्याला त्याच्यात रुची वाढेल असं काहीतरी का, त्याला कशात गोडी आहे हे आधी जाणून घ्या आणि ती जर गोडी असेल त्याला त्या विषयातली, तर तुम्ही तशा पद्धतीने जा, मुलं बरोबर ते शिकतात. काही व्यक्तिमत्व जी असतात ती व्यक्तिमत्व नसून त्या एक संस्था असाव्यात असं त्यांच्याकडे ज्ञान असतं आणि त्या ज्ञानाचा उपयोग हे अनेक व्यक्तिमत्व करून घेत असतात. पण त्याचबरोबर काही संस्था असतात आपल्या आयुष्यामधल्या की त्या संस्था आपल्याला गुरुतुल्य असतात. अगदी साधं उदाहरण घ्यायचं, शाळा, महाविद्यालय हे आपल्याला गुरुतुल्यच असतात कायम. मग तिथल्या व्यक्ती त्यांच्याप्रती असणारा आदर हा एक पुन्हा वेगळा भाग होतो किंवा तो एक मोठा विषय आहे. पण त्याचबरोबर संस्था सुद्धा तेवढ्याच गुरुतुल्य असतात. तुम्ही अनेक संस्थांशी जोडलेले आहात. संस्था त्या गुरुतुल्य असणं, त्यांची कार्यप्रणाली आणि त्यातून अनेक व्यक्तिमत्व घडणं याविषयी मी एक पुस्तक लिहिलं होतं, तेजोनिधी नावाचं. त्याच्यामध्ये ठाण्यातल्या 85 संस्थांवर लिहिलं होतं आणि त्या संस्थांच्या पुस्तकासंदर्भात प्रवीण डवणेंनी प्रस्तावना देताना एक खूप छान वाक्य टाकलं होतं की या संस्था म्हणजे काय, मूल्य शिक्षणाचे दीपस्तंभ आहेत असं त्यांनी शीर्षक दिलं. आणि खरोखर एक कुरकुरा व्यक्ती आपलं घर नाही सांभाळू शकत. संस्थेमध्ये नाना तऱ्हेचे लोक असतात, त्या सगळ्यांची मोठ वळावी लागते, सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं, ते एक टीमवर्क असतं. मी म्हणेन तीच पूर्व दिशा माझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळ्यांनी चालावं असा हेका, हटवादीपणा चालत नाही. आणि म्हणून मला या संस्थांचं काम खूप महत्त्वाचं वाटलं. ठाण्यामध्ये आज जवळपास 60 लाखांची वस्ती आहे. मी जरी 85 संस्थांवर लिहिलं, अजून कितीतरी शिल्लक असतील. मी 85 निवडल्या. त्याच्यामध्ये योग शिक्षणाचं शिक्षण देणाऱ्या घंटाळी मित्रमंडळाचा मी उल्लेख करीन. हनुमान व्यायामशाळा जी आरोग्याला जपते ती करीन. निराधार लोकांना आधार देणारी सहारा नावाची एक आहे, तिच्याबद्दल मी. अशा कितीतरी संस्था आहेत ठाण्यातल्या की ज्या संस्था जरी असल्या तरी त्या संस्थांच्या मागे कोणीतरी व्यक्ती असतात आणि एक नव्हे अनेक व्यक्ती मिळून ते काम करतात. तिथे संघटना कौशल्याची पण गरज आहे. नुसता व्यक्तीला आपला विकास साधायचा नाही, माझ्यापेक्षा संस्था मोठी आहे. काही ठिकाणी असं दिसतं की संस्थेमध्ये लोक एक खांबी तंबूसारखे वापरतात आणि तो व्यक्ती मरण पावला, निधन पावला, त्या व्यक्तीचं तो गेल्यानंतर संस्था एकदम मलूल होऊन जाते, म्हणजे ते त्या व्यक्तीवरती संस्थाही मरते. तर व्हायला असं पाहिजे की मी एक काम करीन, मी सल्ला देईन, मार्गदर्शन करीन, पण त्याचबरोबर माझ्या पाठीखाली, माझ्या हाताखाली 10-20 लोकांची फौज म्हणा, सैन्य म्हणा, सहकारी म्हणा, मी तयार ठेवले पाहिजे. आज कुठल्याही क्षणी काही होऊ शकतं. उत्तम प्रशासक जेव्हा असतो तेव्हा हे साध्य होऊ शकतं. तर ते संस्था चालवणं ही सोपं काम नाही. आपण म्हणतो की काय यांना भिकेचे डोहाळे लागलेत, असं नसतं. आपल्या घरादाराचं भलं, आपल्या मुलाबाळांचं भलं कोणी करेल, पण जेव्हा माणूस संस्थेचा विचार करतो तेव्हा त्याची व्यापक दृष्टी होते. आणि मला वाटतं आज या व्यास पौर्णिमेला एवढा विस्तारित विचार तर आपण नक्कीच करायला हवा, म्हणून व्यक्तीकडून आपण संस्थेकडे वळलो. खरंय, व्यक्ती दिशादर्शक असतात, संस्था दिशादर्शक असतात, पण आज या भौतिक जगामधल्या स्पर्धेमध्ये स्वार्थ, लोभ, मद, मोह, मत्सर या सगळ्या गोष्टींची कुरघोडी ही वाढत चाललेली आहे. आता एक व्यक्तिमत्व म्हणून, अनेक युवा पिढीशी तुमचा सतत संवाद असतो म्हणून, आणि त्याचबरोबर गुरुप्रती असणारी निष्ठा आणि बदलणारी शिष्यांची प्रवृत्ती, या सगळ्याविषयी तुमचा एक अभ्यास आहे, तुम्ही त्या सगळ्यांच्या संपर्कामध्ये असता. तर या सगळ्या अनुभवाची चांगडे घालत तुम्ही या सगळ्या प्रलोभनांवर मात करत दिशादर्शन ठरलं, असं काय सांगाल? पुन्हा मी माझ्या पुस्तकांकडे वळेन
की मला असं एक वाटलं बरं का, की आपण आदर्श जोडपी घेतली तर, म्हणजे आपल्याला असं दिसतं की एखाद्या घरात एक महिला कर्तबगार असते, एक पुरुष कर्तबगार असतो, पण एकाच घरात दोघंही स्त्री पुरुष किंवा एक दाम्पत्य कर्तबगार असेल तर तो संसार टोकदार होईल का एका कोणाचा मुरडीचा कानवला होईल, की दोघं सहकार्याच्या हातात धरून चालतील, असा माझ्यापुढे एक प्रश्न होता. आणि म्हणून मी एक पुस्तक लिहिलं, द्विगुणित नाव, म्हणजे दोघांच्या गुणांचा गुणाकारच व्हायला पाहिजे. वा. आणि या अनुषंगाने मला सगळ्या प्रेक्षकांनाही सांगायला आवडेल की मॅडम डॉक्टर शुभा चिटणीस आणि त्यांचे पती अशोक चिटणीस या दोघांनाही उत्कृष्ट दाम्पत्य हाही सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. मॅडम, वेळ कमी आहे, खूप जाणून घ्यायचं आहे, पण या थोडक्या वेळेमध्ये तुम्ही अनेक गोष्टी सांगितल्या, तुमचे मी मनापासून आभार मानते. पण एक मात्र नक्की आहे मंडळी की यामधून एक गोष्ट पुन्हा पुन्हा अधोरेखित येते, ती म्हणजे गुरुने दिला ज्ञानरूपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.